नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज महामहिम राज्यपाल केसरी मैदान पार पडला. त्या मैदानातील 3 नंबरचा मानकरी गजू डॉन, जो की विराट सोबत पडून त्याने 3 नंबर केला. तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. आमच्या प्रेक्षक वर्गांना आपली ओळख कळवा दादा. हा गजा, हा इंद केसरी गजा. नाही, आपली ओळख कळवा. हा, माझं नाव शरद डोंगरे. ही गाडी पृथ्वीराज धनेश डिंबळे खेड शिवापूर आणि आरोही शरद डोंगरे रायफल ग्रुप कोरडगाव या नावाने पळते. आणि दादा, जिल्हा कुठला आपला? नाशिकवरून आले. तर गजाबद्दल काय सांगाल दादा? गजा आता सध्या दुसरा आहे. तो ज्या मैदानात जाईल त्या मैदानात तो गुलालाच पात्र आहे. आतापर्यंत त्याचे म्हणजे ज्या मैदानात गेले त्या गुलालातच आहे. आतापर्यंत त्याचे 10 गुलाल फिक्स झाले, 10-11 गुलाल. काही गुलाला मैदानामध्ये 4 वेळेस तो 1 नंबरचा मानकरी आहे. पिंपळगाव इंदकेसरी युवा केंद्र त्याच्यामध्ये 1 नंबरचा मानकरी आहे. त्याच्यानंतर तिकडं भरपूर मैदान केले साताऱ्या साईडला, तिथं पण 1 नंबर भरपूर वेळा केला त्याने. तो नामांकित बैलात पळाला आहे. रोमन, इंदकेसरी, भवानी, वजीर भरपूर बैलात पळाला आहे मोठ्या. आणि आज विराट बरोबर पळा. विराट पण इंदकेसरी बैल आहे. आणि किती वर्षापासून तुमच्या दावणीमध्ये? हा, आपण हे लहान असताना घेतलेला होता. छोटा होता, बापू पुरकडच्या गाडीतनं घेतलेला होता वासरू. आता तो 2 वर्षाचा झालाय. आणि जसे तुम्ही किती वर्षापासून या नादामध्ये आहात? आमची म्हणजे आमच्या आजोबांपासून हा नाद आहे. आजोबा, आमचे वडील, आम्ही. तर काय अनुभव आला दादा या क्षेत्रातून तुम्हाला? अनुभव काय नाही, ज्या वेळेस जो बैल पळल त्याच्याच मागं सगळे असतात. ज्या वेळेस तो बैल बसला त्याच्या मागे कोणी राहत नाही. हा बैल 1 महिन्यापासून आरामावर होता, म्हणजे त्याला पायाला प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे बैल घरी होता, पण सगळ्यांचे आम्हाला फोन यायचे, बैल का घरी. आणि 1.5 महिन्यानंतर आज बैल पेडगावच्या मैदानात आज बैल मैदानात काढलाय आणि आज गुलाबात पात्र झालाय. म्हणजे 1.5 महिन्यानंतर हा, पेडगावच्या मैदानाला गाडी फॉल झाली आमची. रोमन होता, गाडी 2 छकड्यांनी गट पास करून पण रोमनचं आपल्या गाडीचं चाक तासात गेलं, गाडी फॉल दिली. त्यानंतर आज पळालाय, आज गुलालात पात्र आहे. आज 9 नंबर तासावर पळून सुद्धा गाडीने 3 नंबर केलाय. म्हणजे आज संघर्ष होता. हा, संघर्ष. आज जे तुमच्या गाडीचे धुरकरी होते त्यांच्याबद्दल काय सांगाल? आमचे माऊस भाऊ येते, राहुल भाऊ. म्हणजे जॉकीज ते आमच्यापासून सुरू झाली. म्हणजे ते जॉकी आमच्या पहिले भरपूर बैल आहे घरी. राहुल भाऊ म्हणजे आमच्यासोबत, आणि हा पैरा पण राहुल भाऊनीच केला. राहुल भाऊ जे सांगल आम्ही विचार नाही करत, मग बैल कोणता आहे कसा आहे. राहुल भाऊ बोलले गाडी पळवायची, आम्ही पळवणार. त्याचा फोन आला आपल्याला, गाडी विराट बरोबर पळायची. ते बोलले, आम्ही म्हणलो चल, तुम्ही बोलले ठीक आहे. आम्ही बाकी पुण्याला पण आमची पुण्याच्या शेट्ट्यांना पण कसं सांगितलं नाही गाडी पळवायची. राहुल भाऊ म्हणे पळवायची, आम्ही पळवली गाडी. तसं हे क्षेत्र टिकून राहायला पाहिजे. तर युवा पिढीला काय मार्गदर्शन कराल? युवा पिढीला एवढंच आहे का, पब्लिकनी ना काय झालं, काल फायनल झाली असती, पण ज्यांना काहीला अनुभव नाही मैदानाचा ते आतमध्ये उभे असतात, गर्दी करतात, बॅरिकेड पाडतात. जे कडाचे बैल पब्लिकचे बैल त्याला पळून देत नाही. त्याच्यामुळं काही चांगल्या गाड्यांचा पण मार खाला जातो. पब्लिकने एवढंच आहे का, शांतने कडाने बॅरिकेडने पुढं पट्टीच्या पुढं 100-150 फूट अंतरावर आणि मैदान व्यवस्थित पगाने, बाकी काही नाही. बाकी हा खेळ भरपूर दिवस टिकू शकतो असं चाललं तर. हो, जसं आता तुम्ही या नादात आहात, तर तुम्हाला कुठलं असं बदल व्हायला वाटतं का क्षेत्रामध्ये बदल झाला पाहिजे? बदल तर भरपूर झाले. आता बदलाचं काही नाही, फक्त सगळ्यांनी एकमताने राहिलं पाहिजे. खेडी भावना केलं. हा, सगळ्यांनी एकमत राहिलं पाहिजे. मी मोठा तू छोटा असं काही केलं पाहिजे. कोणाबरोबर पण पायरा म्हणा, आणि मैदान व्यवस्थित भरल्यानंतर मैदान ऑटोमॅटिक तुमचे चालूच राहणार. आता पावसाळा चालू तरी मैदान चालूच आहे. मैदान काही बंद नाही होत, कंटिन्यू मैदान चालूच आहे. फक्त व्यवस्थित राहणे आणि मैदान करणे, बाकी काही नाही. याचं आता जे वय आहे, या वयामध्ये याला काही पैराची वगैरे अडचण आली का? आणि आजपर्यंत कोणत्याच पायऱ्याची अडचण नाही आली. म्हणजे आता डायरेक्ट जसं 1.5 महिन्यानंतर डायरेक्टच पण झालं. आणि तो पळतो 1.5 महिन्यापूर्वी पण तो पळतच होता. आणि राहुल भाऊ असल्यावर मग आता त्याचं नाव पण चांगलं आहे. आणि ड्रायव्हर जॉकी जो बैल सुचवतो, समोरचा जॉकीला माहिती हा बैल आज पळू शकतो किंवा पळणारच आहे. त्याच्यामुळं विचार करायची गोष्ट नाही राहत. जर मालकाने पैरे केले, जॉकीला माहित नसतं तर थोडी अडचण येते, पण जॉकीने पैरा केला अडचणच येत नाही. मग आजचा गुलाल कोणाला समर्पित करा? आज म्हणजे आमचे जॉकी राहुल भाऊ. आज 3 नंबरचा मानकर झाला, काय बक्षीस दादा? आता बक्षीस 1 लाख रुपये असेल. हा, 4 नंबर आहे. 4 काही 3 नंबर असेल आमच्याला. 1 लाख रुपयाच्या आसपास काय बक्षीस असेल ते मिळेल. म्हणजे आतापर्यंत निकाल चेक नाही केले का? हा, पण आमचं एवढंच झालं, आमची गाडी 9 नंबर तासावं लागली. तीच गाडी जर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर तासावं लागली असती, छाटी टोकून चालतो गाडीने 1 नंबर केला असतो. कारण की गाडी सुट्टी सगळ्याला खालून निघाली. विराटचा दाब तुटला, इकडे हिटलरच्या गाडीला गाडी खेटत होती, त्याच्यामुळं वाढत चालला. त्याच्यामुळं जॉकीला एक बैल उचलता नाही आला. त्याच्यामुळे जॉकीने गाडी एकदम व्यवस्थित आणली. नाही तर गाडीने 1 नंबर ते गाडी दाब जास्त तर गाडीने 1 नंबर तरी केला असता. 9 नंबर तास फक्त गाडी 10 नंबर तासाची गाडी पळायला पाहिजे होती, तरी 1 नंबर केला असता. सध्या दावणीत किती नंदी आहेत दादा आपल्या? दावणीत तसे माझ्याकडे 7 बैल आहेत टोटल.
सात आहे. 2 छोटे वासरे आहे. हा गजा एक भारत आहे, तो खेड शिवापूरला आहे. एक रायफल आहे, तो मुंबईला आहे. एक सरपंच आहे, तो पण साताऱ्याला. एक सुंदर, तो घरी आहे. सगळे बैल टॉप मध्येच पळतात. आमचा जो रायफल आहे तो मथुर, बकासूर, तो 81 रायफल. तुम्ही जे टॉपचे बैल आहे सगळे, पहिले राहुल भाऊ, आम्ही हा नाच सुरू केला. आम्ही 2023 मध्ये टॉपचा इंत केसरी मैदान झालं. तिथे टॉपच्या सेमीमध्ये टोटल गाड्या मारल्या होत्या. मागल्या जात्याचा सुंदर रायफल 81 म्हणजे त्या टायमाला सगळे टॉपचे होते. त्या टायमाला आमच्या रायफलनी टोटल सेमी टॉपच्या गाड्या मारल्या होत्या. आणि त्यानंतर आमचा थोडा चिठ्ठीचा मॅटर केला त्याने. आम्ही नवीन होतो, आमची चिठ्ठी फायनल डायरेक्ट शेवटच्या तासावर टाकून दिली. तो झेंडा पडून गेला, मग आमची गाडी गेली. तिथे आमच्यासाठी आम्हाला थोडासा गाडी 1 नंबर तिथे पण करू शकत होती. हा तो मने आहे ना, आता मन्याने यांची तो मने आणि आमचा रायफल होता. बरेचसे अनुभव आहे तुम्हाला या क्षेत्रात. लय अनुभव आहे. अनुभव म्हणजे तेवढे सांगाल तेवढे कमी अनुभव आहे. राहुल भाऊला ना आम्हाला लय अनुभव आहे. हा त्याचा पण खूप आल्या. फक्त आता जो सोबत आहे त्याला घेऊन सोबत चालायचं, असा विषय, बाकी नाही काय. धन्यवाद.